नमस्कार मैत्रिणींनो, ओवी किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल लेयर्स म्हणजे पदर सुटलेल्या शंकरपाळ्या बघणार आहे। तर त्या आपल्या कशा करायच्या, काय काय लागतं ते आपण बघणार आहे। आणि ही शंकरपाळी खूप छान होती, त्यामुळे आता ते आपण बघूया साहित्य। आता आपण साहित्य काय घेतले ते बघूया। आपण वेलदोड्याची पावडर घेतली आहे, तूप घेतले आपलं घरातलं कडवलेलं साजूक तूप, मीठ घेतले थोडंसं चवीला, पिठी साखर घेतली आहे, मैदा घेतला आहे आपण हे 5 कप भरून साधारण मैदा घेतलेला आहे, 1 किलो मैदा असेल। आणि हा 125 ग्रॅम आपला रवा घेतला आहे आपण, आणि एक पावशेर दूध घेतले आपण 250 मिली। तर आता हे आपण पहिल्यांदा काय करणार आहे, हे दूध आहे ते दूध आणि साखर मिक्स करून घेणार। 1 वाटी आपण दूध घेतले पावशेर साधारण, आणि त्याच्यात आपण 1.5 वाटी आपण साखर घालणार आहे। साखर आपल्याला गोड हवेत शंकरपाळ्या, म्हणून आपण 1.5 वाटी साखर घालणार आहे। ही विरघळून घ्यायची आपल्याला याच्यामध्ये। ही 1.5 वाटी साखर याच्यामध्ये आपण विरघळून घेणार आहे, चमच्याने छान हलवून घेणार आहे। आणि हे आता विरघळायला नुसतं हे करणार आहे, आणि त्याच कपाने आपण त्याच वाटीने आपण तूप घेणार आहे। तूप आपण साधारण पावशेरच घ्यायचे आपल्याला, एवढं आपण तूप घेणार आहे। तर हे आपल्याला गरम करायचं नाही, काही नाही, हे फक्त दुधात हे मिक्स करून घ्यायचं। एकदम सोप्या पद्धतीचे आहे, तूप कडवायचं नाही, काही नाही, काही नाही। हे तूप ह्याच्या परातीमध्ये ओतून घ्यायचं छान, आणि असं फेसून घ्यायचं तूप, आणि त्याच्यातच हे दूध साखर टाकायचं। दूध साखर आपण काय करणार आहे, निम्म टाकून घेणार आहे। पिठी साखर असल्यामुळे लगेच विरघळती, तर आपण ही टाकून घ्यायची याच्यामध्ये। याच्यातच वेलदोड्याची पावडर घालायची, साधारण 1 चमचा वेलदोड्याची पावडर घालायची, आणि चवीनं थोडंसं मीठ घालायचं आपण, कारण चव पाहिजे, मिठाशिवाय चव येत नाही, मेंटेन होत नाही चव। साखर आणि मीठ एकत्र असलं की चव चांगली होती। आणि याच्यात आपण थोडा थोडा रवा आणि मैदा घालून मिक्स करायचं। अगदी सोप्या पद्धतीचे आहेत आणि खुसखुशीत होतात, त्यामुळे हा 1 किलो मैदा घेतलाय आपण, ह्याच्यात आपण असा छान भिजवून घेणार आता तो, आणि हा रवा पण घालणार आहे आपण, आणि छान सगळं मळून घ्यायचं, असं एकजीव करायचं, त्याला गोळा करायचा त्याचा। हा आता आपला असा गोळा तयार झालाय। आपल्याला 1 कप मैदा त्याच्यात पुन्हा घालावा लागला, कारण त्या जेवढं बसेल ना, त्या प्रमाणात जेवढं बसेल मैदा आणि रवा तेवढं घालायचं। पण रवा आपल्याला 125 ग्रॅमच घालायचा असतो, त्यामुळे वाढवायचा असेल तर मैदाच वाढवायचा। मग मैदा आपण त्याच्यात 1 कप जास्त घातला, म्हणजे 5 कप घेतले होते तर आपल्याला 6 कप लागले। आता हा मैदा आपण 15 मिनिटासाठी असा झाकून ठेवूया, आणि 15 मिनिटांनी आपण शंकरपाळ्या करूया। आता हे आपलं 15-20 मिनिटं झाली चांगली भिजवून, तर आपण आता बघूया। आता हे पीठ आपल्याला जरी असं हे दिसलं तरी आपण काय करायचं, थोडं थोडं घ्यायचं, गोळे काढायचे त्याचे, मळून मळून घ्यायचे, आणि त्याचे लाटायचे। असा गोळा करून छान गोळा होईल, आणि जाड लाटायचे आपल्याला। हे बाकीचं झाकून ठेवायचं, आणि थोडं थोडं करून लाटून घ्यायचं।
असं मध्ये मध्ये रेगा दिसल्या तरी काही घाबरायचं नाही, असं जुळवून घ्यायचं आणि कापताना आपल्याला एजेस त्याचे काढून टाकायचे साईडचे. जाडच लाटायचे आपल्याला, पातळ नाही करायच्या. असे जाडच लाटायचे. आणि हे असं हे साईडला किनारी असे हे करून घ्यायच्या साधारण. ह्याचे एजेस असे हे काढून घ्यायचे आपल्याला साईडचे. आणि छान चौकोनी कापून घ्यायच्या. सुरीने कापल्या तरी चालतात, तुमच्याकडे करंजाची फिरकी असली त्यांनी कापल्या तरी चालतात. बारीक गॅसवर तेल गरम करायला ठेवले मी. आता आपण ह्या सोडवून घ्यायच्या अगोदर, जराशा सुरीनं अशा सोडवून घ्यायच्या. आणि तेल गरम झाले का बघायचं, एखादी घालून त्यात बघायचं. तेल छान बुडबुडी यायला लागले, गरम झाले आपलं, तर आपण ह्या त्याच्यात सोडून घेऊया. अशा हळूहळू सोडायच्या. आणि गॅस बारीक करायचा म्हणजे चांगले पदर सुटतात. सगळे आपल्याला अगदी बारीक गॅसवरच तळायच्यात, म्हणजे ते लेयर्स चांगले सुटतात त्याचे. आणि जास्त हलवायच्या नाही. आता झाल्या की एक 5 मिनिटांनी 2-3 मिनिटातच त्या काढायला येतील लगेच. हलका गुलाबी रंग आला की काढायच्या आपल्याला. असा कलर आला की आपण त्या काढून घ्यायच्या. एकदम छान पूड सुटलेले आहेत, पदर सुटलेत त्या शंकरपाळीला. आणि खमंग भाजले गेलेली आहे. ह्याच्यापेक्षा जरा कमी ब्राऊन काढले तरी चालतील. अगदी गुलाबी झाल्यावर काढायच्या. जरा सेकंदभर आपल्याला वेळ झाला. अशा छान पदर सुटलेल्या शंकरपाळ्या आपल्या सगळ्या. अशा आपल्या छान खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे. तर जरी आपलं पीठ घट्ट झालं तरी काय करायचं, मिक्सरला एकदा नुसतं थोडं थोडं घालून पीठ फिरवून घेतलं. मी आता तसंच केलं, त्यामुळं व्यवस्थित लाटता आल्या आणि एकदम छान शंकरपाळ्या झाल्या. एक पण तुटली नाही किंवा गाळ निघाला नाही, काही नाही, एकदम खुसखुशीत झाल्यात. आणि लेयर्स पण पडलेत त्याला, असे लेयर्स पण पडलेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते छान. आता अशा आपल्या ह्या शंकरपाळ्या सगळ्या करून तयार झालेल्या आहेत. छान झाले. तुम्हाला जर गोड जास्त हवे असतील तर साखर जरा वाढवली तरी काही हरकत नाही, पण अगदी हे प्रमाण अगदी योग्य आहे. व्यवस्थित छान झाले शंकरपाळ्या. वास पण छान येतोय त्याचा तळलेल्याचा, खमंग एकदम झाल्यात. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ओवी किचन पाहत राहा. तोपर्यंत धन्यवाद.